दरवर्षी श्रावण महिन्यात याच मंदिरातील शिवलिंगाभोवती दोन साप येऊन विळखा घालतात. कोणी बोलावत नाही, कोणी सोडत नाही, तरी ते येतात आणि मग निघून जातात. हे खरं आहे का अंधश्रद्धा? आणि हे या मंदिरात गेली शेकडो वर्ष का घडतंय? आपल्या श्रावणामधील महादेव मंदिराच्या दर्शनासाठी आपण आज चाललोय सासवडला. पुण्यावरून सासवडला पोचायला साधारण 1.5 तास लागतो. आम्ही खेड शिवापुरातल्या मरीआई घाटातून सासवडला पोहोचलो आणि तिथे मस्त पावसाचा सीझन असल्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूंना एवढी छान हिरवळ झाली होती की आम्हाला तो मोह आवरला नाही आणि आम्ही मस्त फोटोग्राफी करत निसर्गाचा आनंद घेत संगमेश्वर मंदिरात पोहोचलो. हे बघा, इथे या दोन नद्यांचा एकत्र संगम होतो, कऱ्हा आणि चांबळी म्हणजेच भोगवती नदी. म्हणूनच या मंदिराचं नाव आहे संगमेश्वर, संगमावरचा ईश्वर. पण मित्रांनो, गंमत ही आहे की या मंदिराचं नक्की वय किती हे आजही इतिहासकारांमध्ये वाद आहे. कुणी म्हणतं हे मंदिर 800 वर्ष जुनं आहे, तर काही जण सरळ सांगतात हे मंदिर पांडवांनीच बांधले. खरं काय आहे ते आपण मंदिरात जाऊनच शोधूया. ही बघा दीपमाळ, दिव्यांचा मनोरा, अशा 2 दीपाळा या मंदिराच्या प्रांगणात आहेत. पूर्वी सणासुदीला या मनोऱ्यांवर शेकडो दिवे लावले जायचे. कल्पना करा, अंधारात संपूर्ण मंदिर उजळून निघत असेल ना. हे मंदिर बांधलं गेलं यादव राजवटीत, म्हणजे साधारण 12व्या-13व्या शतकात. काळ्या पाषाणातलं हेमाडपंथी स्थापत्य, एकही सिमेंट, एकही आधुनिक तंत्र न वापरता फक्त दगडावर दगड रचून उभं केलेलं शिल्प. पण नंतर काय झालं? हे मंदिर काळाच्या ओघात जवळजवळ विसरलंच गेलं होतं आणि मग एका पेशवेकालीन घराण्याने याला परत मिळवून दिलं नवं आयुष्य. ती गोष्ट पुढे सांगतो, आधी आपण आज जाऊया. इथे 2 नंदी आहेत, एक बाहेर, एक आतल्या सभा मंडपात. आतला नंदी काळ्या दगडात कोरलेला आहे आणि खूप मोठा आहे. सभा मंडपाच्या 4 कोपऱ्यांवर हे 4 भव्य खांब. यांच्यामध्ये मध्यभागी बसलाय आपला नंदी महाराज, महादेवाकडे एकटक बघत. आणि आत जाण्याआधी गणपती बाप्पा दाराशी प्रथेप्रमाणे. मंदिरात प्रवेश केल्यावर एक समाधानकारक शांतता अनुभवायला मिळते. आणि हे स्वयंभू शिवलिंग, म्हणजे कुणी घडवलेलं नाही, हे आपोआप निसर्गतःच इथे प्रकट झालं असं मानलं जातं. आठवतंय आपण सुरुवातीला बोललो होतो त्या सापांबद्दल? चला आता पूर्ण गोष्ट सांगतो. दरवर्षी श्रावण महिन्यात इथल्या स्थानिकांच्या मते 2 साप या शिवलिंगावर येतात. काही वेळ शिवलिंगाभोवती विळखा घालून राहतात आणि मग शांतपणे निघून जातात. हे बघायला दरवर्षी शेकडो भाविक गर्दी करतात. कुणी म्हणतं ही श्रद्धा आहे, कुणी म्हणतं निसर्गाचा एक विलक्षण योगायोग. पण गेली अनेक वर्ष हे सातत्याने घडतंय आणि तेच या मंदिराला एक वेगळा गोड वलय देतात. हीच जागा आहे जिथे पांडव विसावले होते असं म्हणतात, जिथे सरस्वतीने पूजा केली, जिथे यादवांनी दगड कोरले आणि पेशव्यांनी त्यांना नवं रूप दिलं. एवढ्या पिढ्या, एवढा काळ, आणि तरी महादेव इथे तसेच शांत. संध्याकाळचं या घाटावर बसून वेळ घालवायला किती छान वाटत असेल ना. नदीचा आवाज, मंदिरातली घंटा आणि हे शतकानुशतकांचे दगड सगळं मिळून एक वेगळाच अनुभव देत असेल. पुढच्या व्हिडिओमध्ये मी सासवडमधीलच अजून एक जागा दाखवणार आहे, जिथे संत सोपानदेवांची समाधी आहे आणि जिचा संबंध थेट ज्ञानेश्वरांशी आहे. त्यामुळे हा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करून ठेवा,
कारण पुढचा भाग याहीपेक्षा जास्त गूढ आहे. इतिहास, श्रद्धा आणि निसर्ग तिन्ही एकाच जागी बघायचे असतील तर संगमेश्वर महादेव नक्की व्हिजिट करा. अशा प्रकारे आपल्या आध्यात्मिक प्रवासाचा पहिला एपिसोड इथेच संपतोय. तर पुन्हा भेटूया एका नवीन महादेव मंदिराच्या भेटीसाठी. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.